सर्वांच्या गटाचे नाव आहे करतो। आपला विषय आहे पाणीपट्टीचे महत्त्व। आता सर्वप्रथम माझा परिचय करतो। माझं नाव महेश प्रकाश आहे। मी सध्या जलसंचय म्हणून पेडचे कार्यरत आहे। तसेच आपली सहकारी निधीद्वारे आपल्याला परिचय द्यावा, नंतर त्याबद्दल सर्वच माहिती सांगतो। आणि पाणीपट्टीमुळे काय होतं, जेव्हा आपण पाणीपट्टी कर फाडतो तर त्याच्यामधून त्यांचं नियोजन असते। जर आपण पाणीपट्टी फाडली नाही तर त्यांचा आर्थिक व्यवहार थांबू शकतो। जर आपण पाणीपट्टी फाडली तर त्यांचं जे इलेक्ट्रिक बिल आहे ते व्यवस्थित भरले जाईल। इलेक्ट्रिक बिल भरले गेलं तर आपल्याला पाणी व्यवस्थित मिळेल, किंवा मग इलेक्ट्रिक पाईप फुटलं किंवा दुरुस्ती आहे तर यावरही ते आपल्या पाणीपट्टीमधूनच खर्च करेल आणि त्याच्यासाठी ग्रामपंचायतला आपला पाणीपट्टीचा सपोर्ट होईल। तर पाणीपट्टी वेळेवर भरली पाहिजे। त्याच्यानंतर आणखी पाणीपट्टी सुद्धा आपण भरली नाही तर उदाहरणार्थ समजा कधी आकस्मिकरित्या पाईपलाईन फुटली किंवा मोटर बिघडली तर त्याच्याकरता आपल्याला पैशाची आवश्यकता असते आणि पैसे राहिले तेव्हा आपण इलेक्ट्रिक बिल भरू शकतो किंवा मोटर दुरुस्ती करू शकतो। तर पाणीपट्टी ही खूप आवश्यक आहे। आणि आकस्मिक खर्च कधी कधी आपल्या गावामध्ये पाईपलाईन फुटली होती, त्यावेळी कधी कधी ग्रामपंचायतच्या अकाउंटला पैसा असतो किंवा नसतो आपल्याला माहिती नाही ना। तर पैसा जर जास्तीत जास्त अकाउंटला असला तर आपल्याला हे जे काम असते हे तातडीने लवकरात लवकर करता येते। तसं इलेक्ट्रिक बिल आहे, इलेक्ट्रिक बिल तसं सामान्य खर्च आपलं घरचं बिल जास्तीत जास्त महिन्याचं 1500-2000 येते। पण ही जी मीटर असते ही पाण्याची ती एकदम 700 मीटर असते आणि 700 मीटर असल्यामुळे हिचं बिल एवढं फार जास्त बिल त्याच्यामुळे बिल पण जास्त येते आणि बिल जास्त येत असल्यामुळं आपल्याला पैसा